कथा नागपंचमीची। आटपाट नगर होतं। तिथे एक शेतकरी होता। शेतात नागाचं वारूळ होतं। श्रावण मास आला आहे। नागपंचमीचा दिवस आहे। शेतकरी आपला नित्यप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला। नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागांची नाककुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला। लवकरच ती मेली। काही वेळानं नागिन तेथे आली, आपली वारूळ पाहू लागली। तो तिथं वारूळ काही नाही, पिल्लंही नाहीत। इकडे तिकडे पाहू लागली तो तिथं, तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला। तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली। तो रोष मनात ठेवला आणि शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं आणि फुंपावतच शेतकऱ्याच्या घरी गेली। मुलाबाळांना, लेकीसुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला। त्याचबरोबर सर्वजण मरून पडली। पुढं तिला समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे, तिला दंश करावा म्हणून निघाली। ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईनं पाट्यावर नाग, नागिन 9 नागकुळं काढली आहेत, त्यांची पूजा केली आहे, दुधाचं नैवेद्य दाखवलं आहे, नागाने लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत, मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहे। तो ही नागिन तिथं पोहोचली, पूजा पाहून संतुष्ट झाली, दूध पिऊन समाधान पावली, चंदनात आनंदात लोळली। इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चालली आहे। इतक्यात नागिन उभी राहिली, तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस, तुझ्या आईबाप कुठं आहेत? इतके म्हटल्यावर तिनं डोळे उघडले, पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली। बाई बिचारी भिवू लागली। नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे। सर्व हकीकत सांगितली। ते ऐकून नागिनीला वाईट वाटलं। ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीनं पुजते आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे, हे चांगलं नाही। असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली। तिनं ती ऐकली, वाईट वाटलं। आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला, तिथं तिला अमृत दिलं। ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली। सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं। सगळी माणसं जिवंत झाली। सगळ्यांना आनंद झाला। बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली। तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं नाही झालं तर निदान इतकं पाळावं, नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं। तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला। जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो। ही कहाणी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा।